24 आवाज सत्याचा। पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार या ठिकाणी श्री संत निळोबाराय महाराज यांची पायदिंडी कान्हूर पठार ते पिंपळनेर आणि पिंपळनेर ते पंढरपूर अशी सुरुवात होते। तर ही दिंडी कान्हूर पठार येथील जुम्मा मस्जिद मधून निघते। सालाबाद प्रमाणे मुस्लिम बांधव दिंडीचं स्वागत करून सर्व वारकऱ्यांना फराळाची व्यवस्था करतात। यावेळी देखील मुस्लिम बांधवांनी दिंडीची जंगी स्वागत करत फराळाची व्यवस्था केली आणि सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला। यावेळी निजामभाई इनामदार, मकबूल शेठ इनामदार, शमशुद्दीन इनामदार, हाजी चांद भाई इनामदार, अब्बास मुजावर, नियाज इनामदार, युसुफ इनामदार, चांदशेठ इनामदार, फिरोज इनामदार, भाऊसाहेब दमडे, काशनाथ ठुबे, दशरथ ठुबे, सुरेश गुमटकर, बाबा दमडे, राज महम्मद इनामदार, सोपान गवळी, संदीप ठुबे, हाजी इसाक मुजावर, दाऊद भाई सय्यद, अमजद सय्यद, बादशाह भाई इनामदार आणि मुस्लिम समाजाच्या महिला उपस्थित होत्या। तसेच कान्हूर पठार व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आणि भाविक यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी पैगंबर शेख यांचं प्रवचन ठेवण्यात आलं होतं। सध्याच्या युगामध्ये जाती धर्मांवरून वादविवाद पाहायला मिळतात, परंतु कान्हूर पठार या ठिकाणी मस्जिद आणि मंदिराची भिंत एकच असून हिंदू मुस्लिम ऐक्याचा सलोखा आज देखील कान्हूर ग्रामस्थांनी जपून ठेवला आहे। यावेळी हिंदू मुस्लिम यांनी एकत्र येऊन दिंडीचा आनंद घेतला आहे, तर एकमेकांच्या हातात हात देऊन जोरदार फुगडीचा आनंद घेतला। दिंडीच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मुस्लिम बांधवांनी फराळाची चांगली व्यवस्था केल्याबद्दल तसेच फुलांनी स्वागत केल्यामुळे हिंदू बांधवांनी त्यांचे आभार मानले आहेत। मोठं गाव आहे, या गावामधून आषाढी दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे। या प्रस्थानाच्या निमित्तानं गावामधील सर्व समाजाचे लोक, त्यामध्ये मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, या सर्व समाजाचे लोक उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी या गावाकडे पाहिलं जातं। या कान्हूर पठार गावाच्या नावाची जी नोंद आहे ती औरंगजेब बादशाह ज्यावेळेस पूर्वी कान्हूर पठार येथे आले होते त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला होता का क्या नूर आहे, त्याच्यामुळे या गावाला कान्हूर पठार हे नाव या ठिकाणी पडलेलं आहे। अतिशय सुंदर दिंडीचं नियोजन सर्व वारकरी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे। ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या वारकऱ्यांना दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व समाजाच्या लोकांना ग्रामस्थांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो। या ठिकाणी दिंडीसाठी गावातील सर्वच लोकांनी या ठिकाणी त्यांचं जे फुलाची पाकळी आहे ही या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये डॉक्टर असोसिएशन असेल किंवा पतसंस्था असतील, बँका असतील, दूध संस्था असेल, यांनी प्रत्येकाने आपला आपला हिस्सा या ठिकाणी खांद्यावर घेऊन या दिंडीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की कान्हूर पठारमध्ये मुस्लिम आणि हिंदू यांचं जे ऐक्य आहे हे ऐक्य या ठिकाणी मंदिराची आणि मस्जिदाची भिंत ही शेजारी आहे। एकाच भिंतीला दोन्ही मंदिरे आहेत। हे उत्तम उदाहरण या गावचं या ठिकाणी आहे, असं या ठिकाणी विशेष उल्लेख मी आपणा सर्वांच्या समोर करतो। या निमित्तानं दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना, ग्रामस्थांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज या ठिकाणी संत निळोबाराय पायदिंडी सोहळ्यानिमित्त, प्रस्थानानिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्य सालाबादप्रमाणे प्रस्थानाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी दिंडीला नाश्ता व सर्व कार्यकारी जे आहेत पांडुरंग मंदिराचे यांचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। तसेच महाराष्ट्राचे समतावादी विचारवंत पैगंबर शेख यांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पांडुरंग मंदिर आणि जुम्मा मस्जिद हे दोन्ही मंदिरे यांची दोघांची भिंत एकच आहे। जशी त्यांची भिंत एक आहे तशी आमची हिंदू मुस्लिमांची मनाची भिंत एक आहे। याच्यामध्ये काहीही अंतर नाही। हा आमच्या तमाम महाराष्ट्र व पूर्ण भारतामध्ये हा एक चांगला संदेश आहे का याच्यामध्ये कोणाचाही काही भिंत नाही, तिथं भिंत एक आहे। त्याच्यामुळे आमच्या मनाची सगळ्यांची भिंत एक आहे। हाच या दिंडीच्या प्रस्थानानिमित्त मी कान्हूर पठार मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। रामकृष्ण हरी। Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.